श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार, कारण आईचा आशीर्वाद जो तुमच्या पाठीशी आहे. माझे जे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा, आणि जे माझे सबस्क्रायबर नाहीत ते सुद्धा, मी स्वामी चरणी प्रार्थना करेल की स्वामी त्यांचे सगळे दुःख दूर करा. तुमचा आशीर्वादाचा हात सदैव त्यांच्या पाठीशी असू द्या. आज मी माझ्याबद्दल सांगणार आहे की मला स्वामींचा काय अनुभव आलाय ते. लॉकडाऊनच्या आधी मी स्वामींच्या सेवेमध्ये गेले. असं म्हणता येणार नाही की मी स्वामींच्या सेवेमध्ये गेले. स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये बोलवलं. कारण स्वामी नेहमी म्हणतात, माझी इच्छा असल्याशिवाय माझे सेवेकरी नाही बनवू शकत. माझी इच्छा असेल तेच लोक माझे सेवेकरी बनतात. त्यांच्याकडूनच मी माझी सेवा घेतो. लॉकडाऊनच्या आधी माझ्याकडे काम नव्हतं, तेव्हा सुद्धा माझ्याकडे काम नव्हतं, आणि अचानक लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर तर मी तर खूपच घाबरले की आता काय करायचं. माझी परिस्थिती एवढी नाजूक झाली. एक तर माझ्यावरती कर्जाचा डोंगर होता. आता मी कुठून काय करू. स्वामी स्वामी करत मी सतत स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. दिवस रात्र मी सतत स्वामींचं नामस्मरण केलं की स्वामी आता मी काय करू, तुम्ही मला मार्ग दाखवा. मला काही कामच नव्हतं, आणि काय माहीत काय झालं ते. कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन स्वामींनी मला खूप मदत केलेली. इतकी मदत केली की काय सांगू तुम्हाला. आज सुद्धा मला ते आठवलं की अगदी माझ्या डोळ्यात असं पाणी येतं बघा. खूप स्वामींनी मला खूप खूप साथ दिली आहे. स्वामींनी अजूनही मला ते साथ देतात. मी खूप संकटात होते, म्हणजे माझं जीवन मी संपवण्याच्या मार्गावर होते, पण स्वामींचं नामस्मरण मी नाही सोडलं. सतत स्वामींचं नामस्मरण करत राहिले. त्या नामस्मरणामुळे एवढी मला प्रचिती आलेली आहे काय सांगू तुम्हाला मी. आणि माझा सत्य अनुभव आहे, याच्यात काहीच खोटं नाही बघा. दिवस रात्र फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते, आणि स्वामी मला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन माझी मदत करायची. ते मला उपाशी नाही राहू दिलं त्यांनी. आज सुद्धा माझ्याकडे एवढं काम वगैरे जास्ती नाहीये, पण स्वामी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतातच आणि मला मदत करतात. तेव्हा मला एकच सांगायचंय तुम्हाला की स्वामी समर्थ नामामध्ये एवढी शक्ती आहे ना, ती तुम्ही अनुभवा. फक्त एकच की स्वामींचं जेव्हा नाव घेतात त्यांच्याकडे काहीही तुम्ही मागू नका. आपल्यापेक्षा सुद्धा जास्त स्वामींना कळतं की आपल्याला काय पाहिजे ते. मला आज हा व्हिडिओ वाढू शकतो, मी परत नंतर भेटेन तुम्हाला एकच सांगायचं की सतत स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ.